नमस्कार, मी कॉम्रेड राजू देसले, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटना आयटक व महाराष्ट्र राज्य कृती समितीचा सदस्य म्हणून महाराष्ट्रात काम पाहतो। कोरोना काळात अतिशय महत्त्वाचं योगदान देणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सर्वसामान्यांपर्यंत आरोग्याची सेवा देणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तकांचा संप 2023 मध्ये 18 ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला। आणि हा संप कशासाठी होता तर महाराष्ट्रामध्ये 70,000 आशा वर्कर्स, 4,000 गटप्रवर्तक काम करतात आणि ह्या काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांच्या ज्या मागण्या होत्या की आशांना ऑनलाईन काम सांगू नये, त्याचप्रमाणे जे गटप्रवर्तक उच्च शिक्षित आहेत त्या गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचारी म्हणून त्यांना दर्जा देऊन त्यांना सामाजिक सुरक्षा लागू करावी आणि वेतन सुसूत्रीकरणामध्ये समावेश त्यांचा करावा, ही मागणी होती। आशांना ऑनलाईन कामं सांगितले जात आहेत, त्यांच्याकडे शिक्षण नाही आणि अतिशय अल्प शिक्षण घेणाऱ्या अनेक ठिकाणी रेंटचा प्रश्न आहे, परंतु आयुष्यमान कार्ड असेल इतर ऑनलाईनचे कामं सांगून आशांवरती बर्डन आणलं जातं, तर ते करू नये। आशांना गटप्रवर्तकांना दीपावलीची भाऊबीज भेट द्यावी, त्याचप्रमाणे आरोग्यवर्धनीचे पैसे गटप्रवर्तकांना सुद्धा मिळावेत आणि महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये कोरोना काळात चांगलं काम करून सुद्धा 2018 पासून केंद्र सरकारने त्यांच्या मोबदल्यामध्ये आशा आणि गटप्रवर्तकांची वाढ केली नाही, ती त्वरित करण्यात यावी, या मागण्यासाठी महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तक 18 ऑक्टोबरपासून संपावर गेल्या होत्या। हा संप सुरू झाल्यानंतर त्यासाठी 2 बैठका राज्य सरकारने घेतल्या। यात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर सरांच्या सोबत बैठक झाली। त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे आरोग्य अभियानाचे आयुक्त आदरणीय धीरज कुमार सर यांच्यासोबत बैठक झाली आणि कालच्या दिवशी महाराष्ट्राचे 1 नोव्हेंबरच्या दिवशी महाराष्ट्रात राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय तानाजी सावंत सर यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य भवनला बैठक करण्यात आली आणि ह्या बैठकीमध्ये चर्चा गटप्रवर्तक आशांच्या प्रश्नावर करण्यात आली। गेली 15 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून या कोरोना योद्धा आंदोलन करत होत्या, जेलभरो करत होते, निदर्शने करत होते, मोर्चे करत होते, परंतु सरकारने दखल घेतल्यावरती 1 तारखेला ही संपूर्ण आपण चर्चेसाठी आम्हाला निमंत्रित कृती समितीला केलं होतं। आयटकसह कृती समितीचे सर्व पदाधिकारी, आशा गटप्रवर्तक प्रतिनिधीसुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि यामध्ये गटप्रवर्तकांच्या प्रश्नावरती सुरुवात झाली आणि गटप्रवर्तकांच्या प्रश्नावरती ज्या पद्धतीने आरोग्यमंत्र्यांनी भूमिका घेतली की त्यांना फक्त कामाचा मोबदलाच मिळेल, त्यांना कंत्राटी पद्धतीचे तुम्ही अजून पुरावे दाखवा आणि म्हणून त्या विषयावर त्यांनी जवळपास नकारात्मक भूमिका घेतली आणि त्यानंतर आशांच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि या सर्व आशा गटप्रवर्तकांच्या चर्चा होत असताना जे त्यांनी निर्णय जाहीर केलेत यामध्ये आशा वर्करला केंद्र सरकार 2,000 रुपये प्लस 1,000 रुपये आरोग्यवर्धनीचे आणि महाराष्ट्र सरकार 5,000 रुपये त्यांना 4 कामाचा मोबदला देतो। त्यामध्ये या कालच्या चर्चेतून अधिक 7,000 रुपये आशांना देण्याचा निर्णय आदरणीय तानाजी सावंत यांनी त्या ठिकाणी जाहीर केला होता। त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांना केंद्र सरकार आपल्या 8,775 रुपये केंद्र सरकार गटप्रवर्तकांना फक्त प्रवासासाठी खर्च देतो, कोणत्या प्रकारचा मोबदला देत नाही आणि महाराष्ट्र सरकार 6,200 रुपये मोबदला प्रवासासाठी देतो, असे दोन्ही मिळून 14,975 रुपये होतात। त्यामध्ये 6,200 रुपयाची अधिक वाढ आदरणीय तानाजी सावंत सरांनी त्या ठिकाणी प्रस्तावित केली आणि गटप्रवर्तकांना 21,175 रुपये मिळतील आणि गटप्रवर्तकांना 15,000 रुपये प्लस कामाचा मोबदला वेगळा, अशा प्रकारची घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केली। त्याचप्रमाणे आरोग्यवर्धनीचे पैसे आशांसोबत गटप्रवर्तकांना सुद्धा दर महिन्याला द्यावेत, अशा प्रकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांनी मान्य केला। जननी सुरक्षा योजना म्हणून जी आहे JSYची, यामध्ये आशांना सरसकट काम करून मात्र सरसकट मोबदला नव्हता। APL BPL असा भेद होता। APLच्या लाभार्थ्यांना कामाचा मोबदला मिळत नव्हता, ते काम मात्र आशांना करावं लागत होतं। त्याचप्रमाणे आदिवासी बिगर आदिवासी हाही फरक होता। या दोन्ही कामाचं मात्र मोबदला पूर्ण भेटला पाहिजे, सरसकट भेटला पाहिजे, ही भूमिका कृती समितीने मांडली आणि त्याबाबत सुद्धा राज्य सरकार सरसकट मोबदला आशा गटप्रवर्तकांना मिळेल या बाबतीत सुद्धा सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली, निर्णय त्यांनी घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आशा गटप्रवर्तकांना
निवृत्तीचं सुद्धा वय निश्चित करावं, त्यांना अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पेन्शन मिळावी अथवा त्यांना एक रकमी मोबदला निवृत्त होताना द्यावा, अशा प्रकारची भूमिका मांडली। याबाबत सुद्धा आम्ही अभ्यास करून हरियाणाच्या धर्तीवर काही करता येतं का, अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण मोबाईलचा जो खर्च येतो, 100 रुपयात रिचार्जवरती मोबाईल वापरणं शक्य नाही, 100 रुपयाचा रिचार्जसुद्धा मिळत नाही, तुम्ही कामं सांगतायत, तर अशांना 100 रुपयाच्या रिचार्ज भत्त्याच्या ऐवजी 300 रुपये रिचार्ज भत्ता द्यावा, ही भूमिकासुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांना संपूर्ण कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, याबाबत मात्र त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही। जे चांगले निर्णय त्यांनी घेतले त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं आदरणीय तानाजी सावंत साहेबांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। परंतु या योजनेचा महत्त्वाचा पाया असलेला, उच्च शिक्षित असलेल्या हे सर्व गटप्रवर्तक भगिनी, ब्लॉक फॅसिलिटेटर्स यांना मात्र वंचित राहावं लागतं। त्यांना जाहीर झालेली मोबदल्यामधली वाढ आणि आशांच्या मोबदल्यामध्ये वाढ ती सुद्धा कमी आहे, हे सुद्धा त्यांच्यावरती अन्यायकारक आहे। आणि साधी मागणी आहे की शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा तुम्ही नंतर द्या, पण त्या 8 तास काम करतात, इतर कर्मचाऱ्यांसारख्या त्यांच्या ऑर्डर्स आहेत, तरी त्यांना तुम्ही कंत्राटी बनवून सुद्धा सामाजिक सुरक्षा देत नाही, त्यांना प्रसूती रजा तुम्ही देत नाही, हे अतिशय अन्यायकारक आहे। म्हणून महाराष्ट्रातील 4000 गटप्रवर्तकांवरती हा अन्याय कृती समिती सहन करू शकत नाही, आयटक संघटना सहन करू शकत नाही। आणि म्हणून राज्य सरकारने जे चांगले निर्णय घेतलेत ते अतिशय, त्याच्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो। परंतु गटप्रवर्तकांच्या ज्या 2 महत्त्वाच्या मागण्या आहेत की गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना सामाजिक सुरक्षा द्या, या बाबतीत राज्य सरकारने निर्णय घ्यावा। तो निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील 70,000 आशा आणि गटप्रवर्तक हे संपावर राहतील, अशी भूमिका महाराष्ट्र राज्याच्या कृती समितीच्या वतीने व आयटक संघटनेच्या वतीने या ठिकाणी मांडतो। आणि संपूर्ण महाराष्ट्रात 15 दिवस रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू आहे, हा संघर्ष सुरूच राहील असा इशाराही आम्ही सरकारला या निमित्ताने देत आहोत।